आजकाल तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्यांचं लाईफ स्टाईल जीवनशैली ही फारच बिझी आणि खूपच धकाधकीची झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जर का मला तुम्ही विचाराल की सगळ्यात चांगली गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट कोणती आहे, तर मी म्हणेन की सगळ्यात चांगली गुंतवणूक ही आरोग्यामधील गुंतवणूक आहे, अर्थात हेल्थमधील गुंतवणूक. एका संस्कृत सुभाषितामध्ये म्हटलेलंच आहे की आरोग्यम परमभाग्यम स्वास्थ्यम सर्वत्र साधनम, अर्थात चांगलं आरोग्य हे आपल्या सर्वांचं खूप मोठं भाग्य आहे. आणि अशा चांगल्या आरोग्यासाठी हेल्थसाठी काय आवश्यक आहे, तर आरोग्याचं संरक्षण अर्थात हेल्थ इन्शुरन्स. तुम्ही त्याला मेडिकल इन्शुरन्स म्हणा, आरोग्य विमा म्हणा, परंतु तो अतिशय आवश्यक झालेला आहे. आता ग्राहकांच्या अपेक्षा, उत्पादनातील बदल आणि भविष्यातील संधी या हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमध्ये आपल्याला काय काय दिसत आहेत, ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या समोर आहेत प्रिया देशमुख. नमस्कार सुभाषजी, आपलं स्वागत आहे. आणि प्रिया मॅडम ह्या ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स इथे हेल्थ विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांना 25 वर्षाचा इंडस्ट्रीचा अनुभव आहे आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारताना आपल्याला खरंच मजा येणार आहे आणि आपल्याला भरपूर काही शिकायला मिळणार आहे. तर प्रिया मॅडम, आपण अगदी एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया की 2020 नंतर, म्हणजे पर्टिक्युलरली कोविड नंतर तुम्हाला काय वाटतं की कस्टमरच्या म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये आणि अनुभवांमध्ये आणि मागण्यांमध्ये काही मोठा बदल झालेला जाणवतोय का? काय सांगाल? पहिले तर सुहासजी आणि सकाळना खूप खूप धन्यवाद फॉर हॅव्हिंग मी अँड रिप्रेझेंटिंग ICICI लोंबार्ड. खूप 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 धन्यवाद. आणि जसं तुम्ही म्हटले, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आपली जी म्हणजे एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर आहे आपला हेल्थ. आणि 2020 मध्ये आपण बघितलं, 19-20 मध्ये कोरोना झाला. असे खूप कमी लोक असतील जे बोलू शकतील की कोरोनाने आम्हाला इम्पॅक्ट नाही केलं. म्हणजे बरेचसे जे फॅमिली मेंबर्स आहे, फ्रेंड्स आहे, आपले कम्युनिटी आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना कोरोना झाला. कोणाला एकदम छोटंसं इन्फेक्शन झालं, कोणाला खूप सारं इन्फेक्शन झालं. पण त्या काळामध्ये हेल्थचा इम्पॉर्टन्स आणि हेल्थकेअर ची रिक्वायरमेंट जी आहे, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या लाईफमध्ये महत्त्व आहे ते आपल्याला सगळ्यांना कळालं. आणि त्या दृष्टिकोनातनं म्हणजे 2020 नंतर जेवढं युटिलायझेशन सुरू झालं, आम्ही बघितलं की बेड्स अवेलेबल नव्हते, खूप सारे मेडिसिन्स अवेलेबल नव्हते. तर हेल्थकेअर वर्कर्सनी, हेल्थ इन्शुरन्स कंपनीजनी सगळ्यांनी पुढे येऊन खूप सारं काम केलं. आणि त्या दरम्यान काय झालं की आपण बघितलं की आपल्याकडे 7 लाख 10 लाख असा इन्शुरन्स होता, तो बिलकुलही कमी पडायला लागला. आणि त्यानंतर लोकांना कळालं की इन्शुरन्स किती महत्त्वाची गोष्ट आहे. खूप साऱ्या लोकांना, म्हणजे माझ्या घरचं पण खूप सारे एक्झाम्पल्स आहे जिथे कोरोनामुळे खूप मेजर इन्फेक्शन झालं, मेजर सिरियस साईड हे जे आहेत इन्फेक्शन्स झाले. आणि इन्शुरन्सचं महत्त्व आपल्याला कळायला लागलं. इनफॅक्ट याच्यामध्ये मी एक ॲड करीन की लोकांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी किंवा त्यांच्या रिटायरमेंटसाठी साठवलेले पैसे त्यांना या हेल्थसाठी वापरणं आवश्यक झालं. आणि त्याच्यानंतर लिटरली ह्या ऑब्जेक्टिव्हसाठी त्यांच्याकडे पैसे उरले नाहीत. ॲब्सोल्युटली. आणि जसं प्लॅनिंग आहे आपलं फिनान्शियल, पुढचं जे प्लॅनिंग आहे, फॅमिलीचं पूर्ण प्लॅनिंग आहे, ते सगळं डिस्टर्ब झालं. आम्ही काही जे चेंजेस ऑब्झर्व केले ड्युरिंग कोरोना आणि कोरोना नंतरही, की हायर सम इन्शुर्ड जे आहेत, पहिले लोक 5 लाख 7 लाख असे इन्शुरन्स घेत होते, 10 लाख 25 लाख 50 लाख, आणि आता अनलिमिटेड सम इन्शुर्ड पण लोक घ्यायला लागले. पहिला हा चेंज आहे. दुसरा टेली मेडिसिन, म्हणजे फोनवरती डॉक्टर कन्सल्टेशन करणं हे अवेलेबल नव्हतं फॅसिलिटी कोविड नंतर. आणि इवन आत्ता खूप सारं त्याचं युटिलायझेशन इन्क्रीज झालेलं आहे. लोकांनी खूप सारं इन्व्हेस्टमेंट करणं सुरू केलेलं आहे इन गुड हेल्थ, म्हणजे वेलनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, की एक्सरसाइज रेजिम, योगा, बाकी सगळं जे काय हे आहे त्याच्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करायला लागले. तर खूप सारं चेंजेस आम्ही बघितले आणि इव्हन डिजिटायझेशनमध्ये चेंजेस झाले. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की ह्याचं महत्त्व, हेल्थ इन्शुरन्सचं महत्त्व लोकांना कोविड नंतर जास्त मोठ्या प्रमाणात पटायला लागलं, ॲक्सेप्ट झालं.
आता आम्ही असं मार्क केले की ICICI लोंबार्ड हे पर्टिक्युलरली इनोव्हेटिव्ह म्हणजे नवीन नवीन कल्पना असलेली प्रोडक्ट्स आणण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर त्याविषयी आम्हाला थोडंफार ऐकायला आवडेल. नाही, एकदम बरोबर बोलले तुम्ही. आणि आम्ही कंटिन्युअसली आमचा फोकस जो आहे तो कस्टमर्सवरती आहे, मेंबर्सवरती आहे. आणि आम्ही इन्शुरन्स वेगवेगळे क्लासेसचे इन्शुरन्स करतो. त्याच्यामध्ये हेल्थसुद्धा आमचा एकदम महत्त्वाचा प्रमुख फोकस आहे. आणि हा जो हेल्थ इन्शुरन्सचा आमचा जो बिझनेस आहे तो फक्त एक बिझनेस आउटलुक नाही, एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू मेक इंडिया हेल्दी अँड ऑल्सो टू बी देअर. आपल्या कस्टमर्स बरोबर म्हणजे बरोबर आपण हे करून त्यांना सपोर्ट कसा करायचा. आणि विथ दॅट फोकस ओनली आम्ही कंटिन्युअसली नवीन नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करतो. जसं आता रिसेंटली 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही नवीन प्रोडक्ट हेल्थमध्ये लॉन्च केला एलिव्हेट, ज्याच्यामध्ये एक बेसिक प्रोडक्ट कॉन्सेप्ट आहे. आणि टिपिकली काय होतं की एक प्रोडक्ट येतो, त्या प्रोडक्टमध्ये सगळे फीचर्स असतात. मग यंग कस्टमर असू दे किंवा ओल्ड कस्टमर असू दे, एक स्टँडर्ड चॅसेसच्या हिशोबाने प्रोडक्ट दिला जातो. पण आम्ही काय केलं की आम्ही एक मॉड्युलर प्रोडक्ट बनवला. म्हणजे एकदम यंग कस्टमर जो आहे, ज्याचा आत्ताच शिक्षण झालं आणि आता जॉब घेतला, तर त्याला वेलनेस आणि फिटनेसमध्ये जास्त इंटरेस्ट, त्या मुलाला किंवा मुलीला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असणार आहे. त्या फोकसनी आम्ही फीचर्स टाकलेत. तर सिनियर सिटीजनचे आहेत जे फीचर्स आहेत, त्याच्यामध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन असे बाकी जे हे लोकांना लाईफस्टाईल कंडिशन्स असतात त्याच्यासाठी वेलनेस काइंड ऑफ फीचर्स आम्ही टाकले. मग कम्प्लीट इनोव्हेशन, कम्प्लीट मॉड्युलॅरिटीमध्ये मॉड्युलर चॅसेसवरती आम्ही हा प्रोडक्ट बनवला. आणि इट इज ऑल्सो इकॉनॉमिक. म्हणजे ज्याला एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोडक्ट घ्यायचा, अनलिमिटेड सम इन शॉर्ट, त्यालासुद्धा हा प्रोडक्ट यूज करू शकतो किंवा घेऊ शकतो. ज्याला थोडंसं आपल्या पॉकेट साईज म्हणजे इकॉनॉमिक ऑफरिंग पाहिजेत, त्याला सर्टन लिमिट्स टाकू शकतो. सो असा हा आम्ही एकदम नवीन आणि इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट फर्स्ट इन द इंडस्ट्री असा लॉन्च केला. व्हेरी गुड. आता आपण आजूबाजूला बघतो की आजही भारतामध्ये हार्डली 4% लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स असतो किंवा विमा असतो, इवन लाईफ इन्शुरन्स. आता अर्बन एरियाजमध्ये ठीक आहे, लोकांना ह्याचं महत्त्व पटले, लोक इन्शुरन्स घेतात. परंतु आजही जेव्हा तुम्ही खेड्यापाड्यामध्ये जाता किंवा छोटे छोटे उद्योगधंदे करणारी लोक, आपण त्यांना MSME म्हणू, म्हणजे स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणू, ह्या सगळ्यांमध्ये ह्याचा अवेअरनेस खूपच कमी आहे. तर त्यांच्यासाठी ICICIनी काही अशी विशिष्ट उत्पादनं बाजारात आणली आहेत का की ज्याचा त्यांना उपयोग होईल? नाही, एकदम एकदम बरोबर बोलताय तुम्ही सुहासजी. बेसिकली भारत, इंडिया आणि भारत हे द रिअल नेशन इज इन द इंटिरियर्स. म्हणजे जे खेडेपाड्याचे लोक आहेत, MSME आपले 6 करोड MSME जे आपले व्यापारी आहेत, 30% आपल्या GDPला ते कॉन्ट्रीब्यूट करतात आणि 25 lakhs जॉब क्रिएट करतात. सो ICICI लोंबार्ड ॲज पार्ट ऑफ द इनोव्हेशन आणि कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट आम्ही जे करतोय की आम्हाला विमा जो आहे तो म्हणजे इंटिरियर मोस्ट पार्ट ऑफ द कंट्री, इन्क्लुजन, फिनान्शियल इन्क्लुजनच्या ह्याच्यामध्ये आम्हाला न्यायचं आहे. तर सलाम MSME असा हा प्रोजेक्ट आम्ही लॉन्च केला. आमचे नवीन नवीन प्रोडक्ट्स आहेत. सुरक्षा कवच म्हणून प्रोडक्ट आहे MSME साठी, ज्यांचे पेरिल्स, एनी काइंड ऑफ फ्लड्स, एनी फायर, असे वेगळे वेगळे ह्याचे बंडलिंग करून आम्ही प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे, जे त्यांना MSME जो कॅटेगरी आहे, आपले हे जे आहेत बिझनेसमॅन आहेत, त्यांना अपील करणारा हा प्रोडक्ट आहे. हा पण आम्ही लॉन्च केला आणि वी आर इन द जर्नी. आम्हाला त्यांना पूर्ण सपोर्ट करायचा आहे ॲज ICICI लोंबार्ड आणि कंटिन्युअसली आम्ही ह्याच्यामध्ये इनोव्हेशन करत आहोत. आणि मला खात्री आहे की याचा संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा उपयोग होणार आहे. आता प्रिया मॅडम, आपण नेहमी म्हणतो, ऐकतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर ICICI लोंबार्डनी ह्या कन्सेप्टवर की वेलनेस इज फर्स्ट, म्हणजे तुम्हाला काही झालं आणि मग तुम्ही अमुक एक करा म्हणण्यापेक्षा ते होऊ नये म्हणून आपण काय अवेअरनेस निर्माण करतो आहोत? किती महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इंडियामध्ये, भारतामध्ये आपण विचार करतो, अरे मला काय होणार आहे, मी कुठे आजारी पडणार आहे, असं आपण विचार करतो. आणि जेव्हा आजारपण येतं ते सांगून येत नाही. आपल्याला माहिती आहे की आपण म्हणजे वर्ल्ड वाईड डायबिटीज कॅपिटल झालेलो आहे. शुगर युटिलायझेशन आपलं किती आहे, डायबिटीज, हायपरटेन्शन, हे सगळे जे आजार आहेत, लाईफस्टाईल, बेसिकली लाईफस्टाईलमुळे हे आजार होतात. सो इन्शुरन्स पहिले 10 वर्षापूर्वी, 1 डेकेड बॅक,
इन्शुरन्स होता, फक्त विमा कधी यूज करू शकत होतो जेव्हा तुम्ही आजारी पडले, हॉस्पिटलमध्ये गेले, 24 तास तुमचं हॉस्पिटलायझेशन झालं, त्यानंतर तुम्ही विमा यूज करू शकत होता. बरोबर. सो आम्ही कंटिन्युअसली इनोव्हेशन केल्याने OPD फीचर्स म्हणजे तुमचे जे डॉक्टरचे बिल्स आहेत, तुमचे डेंटल ट्रीटमेंट आहे, तुमचं आय केअर आहे, तुमचे वेलनेस पॅकेजेस आहेत, म्हणजे ॲन्युअल हेल्थ चेकअप, की प्रिव्हेन्शन, जसं तुम्ही म्हटले प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर माणूस आजारीच नाही पडला, हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही लागली, तर तुमचा व्यवसाय तुम्ही सांभाळू शकता, तुमची फॅमिली तुम्ही यू कॅन टेक केअर ऑफ. सर आमच्या प्रोडक्टमध्ये पूर्ण OPDचं इकोसिस्टम बनलेलं आहे. आय टेक केअर असं आमचं ॲप्लिकेशन आहे, जस्ट 2 क्लिक्स अवे. जवळजवळ 16 मिलियन त्याच्यावरती कस्टमर्स आहेत, ज्याच्यामध्ये कम्प्लीट इकोसिस्टम बनलेलं आहे वेलनेस आणि फिट केअरसाठी आणि OPDसाठी. त्याच्यावर आपण डेफिनेटली थोडं डिटेलमध्ये बोलू. मला आता एक सांगा की कंपनी ह्या दोनचा समन्वय कसा साधते, म्हणजे अफोर्डेबिलिटी आणि ॲक्सेसिबिलिटी. एका बाजूला तुम्हाला तुमची उत्पादनं सर्वांपर्यंत पोहोचवायची आहेत, मग ते अर्बन असो, रुरल असो, सेमी अर्बन असो, सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. बरोबर. दुसऱ्या बाजूला ती त्यांना परवडणारी पण असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने ICICIने काय केलेलं आहे? सुहासजी बघा, इन्शुरन्स कसा ॲज अ व्यवसाय कसा चालतो, आपण खूप साऱ्या लोकांना जर विमा दिला तर ते खूप सारे लोक पूल इन करणार फंड्स. त्या फंड्सनी आपल्याला एक ॲक्च्युअल हे स्टॅटिस्टिक्स असतं की किती लोक टिपिकली कंट्रीमध्ये आजारी पडू शकतात. त्या पुलिंगनी आपण हा जे आहे पुलिंग फंड करून आपण इन्शुरन्स कव्हरेज देतो. तर जेवढे जास्त लोक पेनिट्रेशन करतील, जेवढे जास्त आपल्या इंडियामध्ये 3.5%च इन्शुरन्स पेनिट्रेशन आहे, जसं तुम्ही एकदम राईटफुली बोलले. जर खूप साऱ्या लोकांनी विमा घेतला तर आपण ह्या प्रोडक्ट्सला मोर अँड मोर अफोर्डेबल करू शकतो. आणि जर इन केस आपण एकदम एक्सपेन्सिव्ह विमा बनवला तर खूप सारे लोक ते अफोर्ड नाही करू शकत. इट इज अ डेथ स्पायरल, आम्ही ते टेक्निकल टर्ममध्ये त्याला बोलतो. सो आमचं हे कंटिन्युअस एफर्ट्स असतात की कसे नवीन नवीन फीचर्स घालून अफोर्डेबिलिटी आणि इकॉनॉमिक वेमध्ये आपण नवीन नवीन फीचर्स आणू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना ह्याची सुविधा करून देऊ शकतो. ह्याच्यावरती आमचं कंटिन्युअस एफर्ट आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला हे सांगायची आहे की जर OPD आणि वेलनेस ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर कंपनीनी आणि आमच्या कस्टमर्सनी मेंबर्सनी केलं तर आम्ही वेलनेस फक्त आपल्या कस्टमरसाठी नाही, आम्ही खूप सारं कॉन्टेंट, सोशल मीडिया, मार्केटिंग हे सगळं वेलनेससाठी पण खूप ॲक्टिव्हिटी CSRचं करतो. तर जर लोक आजारी पडले नाही तर आपला एक्सपेन्स जो आहे हेल्थ केअरमध्ये तो कमी होणार आणि त्याच्या ह्याच्यामध्ये आपण आपले एक्सपेन्सेस कमी करून आपला प्रीमियम पण कमी करू शकतो. व्हेरी नाईस. दोज आर द थॉट्स ऑन अफोर्डेबिलिटी. नक्कीच याच्यामध्ये खूप रिसर्च आणि डेव्हलपमेंटला पैसे लागतात आणि आय एम शुअर की ती जागरूकता आता लोकांमध्ये दिसत आहे. आता आपण एकीकडे एक मान्य केलं की येस अंडर पेनिट्रेशन आहे आणि आपल्याला अवेअरनेस निर्माण करायचा आहे, खेड्यापाड्यापर्यंत पोहोचायचं आहे. पण ते करत असताना तुम्हाला महत्त्वाच्या 2-3 अडचणी किंवा चॅलेंजेस अशी काय जाणवली जेव्हा तुम्ही भारताच्या दिशेने निघालात, इंडिया टू भारत, तेव्हा काय चॅलेंजेस तुम्हाला महत्त्वाची वाटतात? बघा, ही एक जर्नीच आहे इंडिया टू भारत आणि रिअल इंडिया इज इन भारत जसं आपण बोललो. आणि मेन सिटीजमध्ये बघा इन्शुरन्स म्हणजे आपल्या हेल्थकेअर प्रोव्हायडर्स आहेत आणि फिनान्सिंग आर्म आहे. आपण लोकांना विमा देतो जेव्हा लोक आजारी पडतात किंवा लोक OPD वेलनेस फीचर्स यूज करतात तेव्हा या प्रोव्हायडर्सकडे, हॉस्पिटल फॅसिलिटीकडे, डॉक्टर्सकडे जातात. जेव्हा आपण मेन सिटीजमध्ये आपण टॉप 8-9 मेट्रोजमध्ये आपण हे फॅसिलिटी देतो त्याच्यामध्ये कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये सगळं युटिलायझेशन होतो. विमा इंडस्ट्रीचा सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज म्हणजे फ्रॉड. सो बेसिकली जे मेंबर्स आहेत, जे कस्टमर्स आहेत, आपले जे ग्राहक आहेत ते जेन्युइन आहेत आणि त्यांनी जेन्युइनली सर्व्हिसेस घेतले आणि त्यांना जेन्युइनली आपण विमाचे पैसे दिले, वर्सेस जे फ्रॉडस्टर्स आहेत ज्यांनी फ्रॉड केला. जर आपण अशा क्लेम्स जर पे केल्या तर जे जेन्युइन कस्टमर्स आहेत त्यांचा प्रीमियम इन्क्रीज होत राहणार आणि म्हणून आपला पेनिट्रेशन वाढणार. साधारण पर्सेंटेज अंदाजे काय असेल यातलं? टिपिकली 10% क्लेम्स अप्रॉक्सिमेटली. आणि वर्ल्ड वाईड त्याचा जो रेफरन्स आहे ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये डिजिटल फ्रॉड होतं 30% पर्यंत जातो. आपण जर बाकी कंट्रीज बोलायला गेलो तर आपल्या देशामध्ये कमी असे कंपॅरेटिव्हली टेक्निक्स आहेत. सो हा एक आमचा चॅलेंज होता. दुसरा क्वालिटी
कारण जर आमचे ग्राहक हॉस्पिटल्समध्ये जाणार, कुठल्या प्रोव्हायडरकडे डॉक्टरकडे जाणार, ते एक्सपेक्ट करणार की ICICI लोंबार्डचं हॉलमार्क सर्व्हिस, एक क्वालिटी, एक ट्रीटमेंटचं प्रोटोकॉल, एक आउटकम्स आम्हाला डिलिव्हर केलं जाईल. जर आपण खेड्यापाड्यामध्ये गेलो तर त्या क्वालिटीचे अपब्रिंगिंग किंवा त्या क्वालिटीचं हे जे आहे इसेन्स आहे तेवढं मेंटेन करणं हा आमचा चॅलेंज होता. तेवढं त्यांना ओरिएंटेशन करणं आणि कस्टमर्स एक म्हणजे कोणी आजारी असले आणि तुमच्याकडे आले मेंबर्स, तर त्याला फक्त पेशंट म्हणून केअरनी फक्त वागू नका, फक्त केअर नाही क्वालिटीकडे पण बघा आणि त्यांना कस्टमर सेंट्रिसिटीचं जे इम्पॉर्टन्स आहे ते समजून देणं, हे थोडेफार चॅलेंजेस आम्ही नोट केले. दुसरं विमाचा एक असा चॅलेंज आहे की मला आता आजारपण आलं आणि त्यानंतर मला विमा घ्यायचा आहे. आमच्याकडे खूप सारे लोक असे येतात जे इंटिरियर्समध्ये आहेत की आज मी आजारी पडलोय, आता मला विमा हवाय कारण मला क्लेम घ्यायचे. तर ते अवेअरनेस की म्हणजे तुम्ही आजारी पडल्यानंतर तुम्ही विमा घेतला आणि त्यानंतर तुम्हाला क्लेम्स मिळणार असं नाही होऊ शकत. कारण खूप सारे लोकांनी विमा घेतला तर ते जे छोटं पूल आहे जे आजारी पडतं त्यांना आपण फंडिंग करू शकतो. म्हणून आपलं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे आणि असं विचार करणं की मी तर कधी आजारीच पडणार नाही हे चुकीची गोष्ट. आणि जसं तुम्ही म्हटले की आपला पुढचा मुलाचं एज्युकेशन आहे, मुलीचं लग्न आहे, त्यासाठी फंड केलेले पैसे ते यूज करून आपल्याला कोणी आजारी पडलं की यूज करावे लागतात, हे यायला नको, ही कोणावरती नौबत यायला नको, ह्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सो अवेअरनेस हे खूप महत्त्वाचं आहे. टेक्नॉलॉजी तर एव्हरी डे वी कॅन सी की टेक्नॉलॉजी इज चेंजिंग. मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, मशीन लर्निंग असो, चॅटबॉट असो, ह्या सगळ्याचा हेल्थ इन्शुरन्स सेक्टरवरचा परिणाम तुम्ही कसा पाहताय? आता बघा, टेक्नॉलॉजी नेहमीच होती, पण कोविडमध्ये आपल्याला ओव्हरनाईट म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये आम्हाला कॉल घ्यावा लागला की आता फिजिकली कोणी ऑफिसमध्ये जाऊ नाही शकत. पण एक इंडस्ट्री ज्याला सुट्टी नव्हती ती होती हेल्थकेअर आणि इन्शुरन्स. बरोबर. त्या टायमाला आमच्यावरती आमच्या कस्टमर्सनी, कोविड तर प्लॅन नव्हता, एपिडेमिक कधी पहिले झालं नव्हतं, आम्ही कोणीही प्रिपेअर्ड नव्हतं. टेक्नॉलॉजी केम टू आवर रेस्क्यू. आम्ही प्रोएक्टिव्हली जे ससेप्टेबल कस्टमर्स आहे, ज्यांना हायपरटेन्शन, डायबिटीज, आस्थमा, एकदम एजड कस्टमर्स आहे, यांना IVR कॉल्स केले. आम्ही त्यांना अश्युरन्स दिलं की तुमची कोविडचा जर काहीही इश्यू आला तर कुठे हॉस्पिटल्समध्ये किती बेड्स अवेलेबल आहेत, कसं हॉस्पिटलायझेशन ॲक्शन होऊ शकतं ह्याचं अवेअरनेस केलं. डॉक्टर कन्सल्टेशन्स करून दिले आणि AI आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कंटिन्युअस जे डिजिटायझेशन होत आहे, इव्हन टुडे आमचे जवळजवळ 60% क्लेम्स जे आहेत ते ऑटो ॲज्युडिकेशन होतात. म्हणजे कोणी त्याला माणूस चेक करत नाही, डिसिजन इन्स्टंटली होतं. कारण विमावरती लोक का भरोसा करतात की आपल्याला गरज लागल्यानंतर, मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर किंवा मी क्लेम रिइम्बर्समेंटची टाकली तर मला इन्स्टंटली डिसिजन हवंय, मला इन्स्टंटली पैसे हवे. सो वी हॅव इम्प्लिमेंटेड अ लॉट ऑफ मशीन लर्निंग मॉडेल्स, ऑटोमेशन अँड सो त्या स्पीडनी ज्या व्हॉल्यूमनी आम्ही इन्क्रीज करतो त्या ह्याला सर्व्हिस करण्यासाठी हे खूप गरजेचं असतं. आता थोडंसं मध्ये आपण जेव्हा म्हटलं की ह्याच्यावर आपण डिटेलमध्ये बोलू, ते म्हणजे तुमचं IL टेक केअर ॲप, त्याच्याविषयी थोडं विस्ताराने बघा. IL टेक केअर ॲप्लिकेशन असं ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये इन्शुरन्स घेतल्यानंतर तुम्हाला पॉलिसी बरोबर एक QR कोड येतो. तो QR कोड स्कॅन करून तुम्ही एक ॲप्लिकेशन डाउनलोड करता. ओके. तुमचं कम्प्लीट प्रोसेसिंग म्हणजे जर तुमचं नाव चेंज करायचं आहे, तुमचं काही पण सर्व्हिस रिक्वायरमेंट आहे किंवा तुम्हाला क्लेम टाकायची आहे किंवा डॉक्टरचं कन्सल्टेशन करायचं आहे, ॲन्युअल हेल्थ चेकअप करायचं आहे, तुमचं त्याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत. फेस स्कॅन केल्याने तुमचं स्ट्रेस लेवल किती आहे, तुम्ही वॉकिंग करता म्हणजे इन्शुरन्समध्ये फक्त तुम्ही प्रीमियम देऊन तुमचं क्लेम नाही पे करत. आम्ही रिवॉर्ड्स पण आहेत, म्हणजे रिवॉर्ड्स आणि इन्सेंटिव्स पण आहेत की तुम्ही दिवसाचे 10,000 स्टेप्स चालले तर त्या स्टेप्सचं रेकॉर्डिंग करून जे रिवॉर्ड्स यूज होतात ते रिवॉर्ड्स तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या कन्सल्टेशनसाठी, डेंटल ट्रीटमेंटसाठी यूज करू शकता. पूर्ण इकोसिस्टम जी आहे आपली ते IL टेक केअर ॲप्लिकेशनमध्ये बनलेली आहे. सो इट्स लाईक अ इकोसिस्टम अँड अ मार्केट प्लेस जिथे सगळे प्रोव्हायडर्स तुम्हाला सर्व्हिस करायसाठी अवेलेबल आहेत. नॉट ओनली ऑन हेल्थ पण तुमचं मोटर इन्शुरन्सचं पण पूर्ण सर्व्हिस IL टेक केअर ॲपमध्ये होऊ शकतं. सो जे कस्टमर्स तुमचे मोटर कस्टमर्स आहेत ज्यांनी इन्शुरन्स हेल्थचा घेतला नाहीये त्यांच्यासाठी कॉन्टेंट की बाबा
काय आपलं हेल्थचं केअर कसं घेऊ शकता, तुम्ही आपले वेलनेसचं कसं लक्ष देऊ शकता, त्याचा पूर्ण कॉन्टेंट, पूर्ण अवेअरनेस इथे केलेला आहे. सो यू कॅन यूज दॅट ॲप्लिकेशन. इट इज जस्ट एट अ क्लिक ऑफ अ बटन. तुमचं पूर्ण सर्व्हिसिंग, इन्स्टंट क्लेम अप्रुव्हल, इन्स्टंट पॉलिसी रिन्युअल सगळं तुमचं त्या ॲप्लिकेशनच्या थ्रू होतं. ग्रेट. इट्स अ रिअली गुड इनोव्हेशन. नवीन जे आपण आता कल्पना किंवा ह्याच्यामध्ये आलेले कन्सेप्ट्स पाहतो आहेत, त्याच्यामध्ये BNPL म्हणजे बाय नाव पे लेटर, बऱ्याचशा लोकांना इन्शुरन्स प्रीमियम भरण्यासाठी सुद्धा आवश्यक पैसे नसतील. बरोबर. त्या लोकांसाठी ही सुविधा आहे की तुम्ही आत्ता इन्शुरन्स घ्या आणि तुमचा प्रीमियम जो आहे तो हप्त्यानी पे करा. करेक्ट. ह्याचं महत्त्व तुम्हाला वाटतं का आणि त्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता वाटते आहे का? हो सुहासजी, बघा पहिले विमाचं फक्त एकच पॉसिबिलिटी होती की तुम्ही इन्शुरन्स घेतला आणि पूर्ण वर्षाचा प्रीमियम तुम्हाला भरावा लागला. आता खूप सारे रेग्युलेटर, आपला इन्शुरन्स रेग्युलेटर जो आहे इंडियाचा, खूपच प्राधान्य आणि खूप जास्ती नवीन नवीन इनोव्हेटिव्ह त्यांनी मास्टर सर्क्युलर काढले, खूप सारे कस्टमर सेंट्रिक इनिशिएटिव्स घेतले. आणि वन ऑफ द इनिशिएटिव्ह इज EMI बेसिस पेमेंट. म्हणजे आज तुम्ही इन्शुरन्स घेतला, तुम्ही त्याला 12 इन्स्टॉलमेंटमध्ये पे करू शकता. बाय नाव पे लेटरमध्ये पण तुम्ही त्याला इक्वेटेड अमाऊंटमध्ये नंतर पेमेंट फिनान्सिंगच्या थ्रू करू शकता. म्हणजे तुम्हाला अफोर्डेबिलिटीचा चॅलेंजेस राहिला नाही. देर आर 0 इंटरेस्ट EMIs दॅट आर अवेलेबल. तर त्यांनी तुमचा पेनिट्रेशन वाढणार आणि कस्टमरवरती पण लोड येणार नाही की बाबा मला पूर्ण प्रीमियम आत्ताच दिला पाहिजे. आणि त्याच्या हे चालत्या क्षणी ही पण गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही इकट्ठा 3 वर्षांसाठी 5 वर्षांसाठी इन्शुरन्स घेऊ शकता. आमचा ICICI लोंबार्डचा 5 वर्षाचा पण विमा आहे, ज्याच्यामध्ये 3 वर्ष आणि 5 वर्ष घेतल्यामुळे तुम्हाला डिस्काउंट मिळतो. डिस्काउंट पण मिळतो, प्लस तुम्ही EMIनी पैसे पण, बाय नाव पे लेटरमध्ये पैसे पण नंतर हळूहळू जसं तुम्हाला अफोर्डेबिलिटी आहे तसं पे करू शकता. काय कॉस्ट असते साधारण BNPL ला? BNPLची कॉस्ट जी आहे अप्रॉक्सिमेटली 1 ते 1.5% अप्रॉक्सिमेटली त्याचं चार्जेस लागतात. बट दोज आर व्हेरी व्हेरी स्मॉल चार्जेस इन कम्पॅरिझन टू द ओव्हरऑल प्रीमियम दॅट वी आर टॉकिंग अबाउट. अँड इन मेनी केसेस कस्टमरलाही आम्ही काही फिनान्सिंग ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये कस्टमरला आम्ही चार्ज करत नाही. वी हॅव फिनान्सिंग ऑप्शन्स वेअर 0 इंटरेस्ट कस्टमरला तो अवेलेबिलिटी असते. सो कस्टमरला फक्त एक डिसिजन घ्यायचं आहे की मला 12 महिने किंवा 3 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा इन्शुरन्स घ्यायचा आहे आणि नंतर मग ऑन अ ऑनगोईंग बेसिस द कस्टमर कॅन रीपे. दॅट्स गुड. थोडंसं परत आपण पाठीमागे क्लेम्सकडे जाऊया. शुअर. जे काही आम्ही नोटीस केलं आहे की सर्वसामान्य ग्राहक 2 गोष्टींकडे बघतो हेल्थ इन्शुरन्स घेण्यापूर्वी. एक तर प्रीमियम किती आहे आणि क्लेम सेटलमेंट रेशो काय आहे. म्हणजे नुसता प्रीमियम कमी आहे परंतु क्लेम सेटलमेंट रेशो जर का चांगला नसेल तर थोडेसे कस्टमर बॅकफुटला जातात. बरोबर. तुम्ही जसं आम्हाला तुमच्या IL केअरचं महत्त्व सांगितलं, तर साधारण पर्सेंटेज आउटस्टँडिंग क्लेम्सचं किती असावं? कारण माझं जर का डेटा करेक्ट असेल तर ICICI लोंबार्डचं साधारण 15% पर्यंत आउटस्टँडिंग क्लेम जातात. परंतु काही पब्लिक सेक्टरमधल्या कंपन्या बघितल्या तर त्यांचं 2 ते 3% आहे. तर तुम्हाला हे पर्सेंटेज खाली आणणं आवश्यक वाटतं का? बघा सुहासजी, आउटस्टँडिंग क्लेम्स आता बाय रेग्युलेशन आपल्याला जो कॅशलेस क्लेम आहे तो 3 तासाच्या आधी, डिस्चार्जच्या आधी करावा लागतो. तसंच आपलं जे रिएम्बर्समेंट क्लेम आहे तो 15 दिवसामध्ये प्रोसेस एंड टू एंड फ्रॉम फर्स्ट डॉक्युमेंट रिसीव टू द लास्ट डॉक्युमेंट रिसीव तो करावा लागतो. कधी कधी असं होतं की जे रिक्वायरमेंट्स आहेत, जे रिक्वायरमेंट्स कस्टमरला जसा क्लेम फॉर्मच नाही आला, तुमचे बिल्सच नाही आले, तर तुम्हाला जर क्लेम पे करायचे तर त्या बिल शिवाय मी पे कसं करू? तर ते चॅलेंजेस आहेत. त्याच्यामध्ये अवेअरनेस, कस्टमर अवेअरनेस, कंटिन्युअस मॉनिटरिंग, कंटिन्युअस फीडबॅक लूपिंग हे आम्ही एफर्ट्स कंटिन्युअसली करतोय. याच्यामध्ये हॉस्पिटलचा रोल किती महत्त्वाचा आहे? काही वेळेला हॉस्पिटलने समजा चुकून प्रिस्क्रिप्शन दिली नाही, डिस्चार्ज समरी इनकम्प्लीट असेल किंवा दिली नाही, तर त्यांना पण तुम्ही एज्युकेट करता? ॲब्सोल्युटली. जो आमचा नेटवर्क हॉस्पिटल प्रोव्हायडर असतो त्याला आम्ही रेग्युलरली ऑन अ मंथली बेसिस डॅशबोर्ड्स पाठवतो की किती इनकम्प्लीट क्लेम्स आहेत, कसं ओरिएंटेशन करायचं आहे, कसा फॉर्म भरायचा आहे. पण आपल्याकडे रिएम्बर्समेंट क्लेम्स येतात जे नेटवर्क हॉस्पिटलमध्ये नसतात आणि त्या हॉस्पिटल्सला ओरिएंटेशन आणि ट्रेनिंग करणं मुश्किल आहे. पण तरी पण आम्ही आमचे रनर्स पाठवतो, आमचे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत त्यांचे लोक पाठवतो, तिकडून जेवढे पॉसिबल असतील तेवढे डॉक्युमेंट्स कलेक्ट करवतो. सो आमचा हा एफर्ट कंटिन्युअस आहे.
पण आम्हाला त्याच्यासाठी सपोर्ट कस्टमरचा पण हवा, हॉस्पिटलचा पण हवा, आणि खूप साऱ्या आमचे जे डिस्ट्रीब्युशन एजन्सीज आहेत, डिस्ट्रीब्युटर्स आहेत, त्यांचाही हवा. कारण फर्स्ट टाइम जेव्हा क्लेम फाईल करताय तेव्हा पूर्ण डॉक्युमेंट्स जे काही रिक्वायरमेंट आहे ते पूर्णपणे फर्स्ट टाइम राईट केलं तर आपल्याला डॉक्युमेंट्स साठी क्लेम डिले नाही होणार. डिले होणार नाही ना, अगदी बरोबर आहे. एक ग्राहकांची ॲव्हरेज कंप्लेंट अशी पण दिसून आली की हेल्थ इन्शुरन्सचा आम्ही घेताना आम्ही बऱ्याचशा कंडिशन्स नीट बारकाईने वाचल्या नाहीत. त्याच्यामध्ये आम्हाला नंतर असं लक्षात आलं की रूम रेंट कॅपिंग क्लॉज असा काहीतरी प्रकार असतो. उदाहरणार्थ रूम रेंट सपोज पॉलिसीमध्ये 2,500 आहे, परंतु आमचा पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला तेव्हा सर्वसाधारणपणे लोकांना असं वाटतं की आपला पेशंट चांगल्यात चांगल्या रूममध्ये असावा, त्याचं रेंट होतं 5,000. पण इथे रूम रेंट 2,500 कॅप केल्यामुळे काय झालं की त्याचं संपूर्ण इन्शुरन्स बिल हे 50%वर आलं. याच्यासाठी कस्टमर्सनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कंपन्या काय त्याच्यामध्ये करतात? सुहासजी, इंडियामध्ये हॉस्पिटलचं टॅरिफ जे आहे बाकी कुठल्याही देशामध्ये असं नाही आहे. रूम कॅटेगरीच्या हिशोबाने आहे. म्हणजे एक तर आहे की कुठला रूम, ट्विन शेअरिंग, सिंगल रूम, जनरल वॉर्ड, यू हॅव डिलक्स रूम, यू हॅव स्वीट्स, प्रेसिडेन्शियल स्वीट्स, असे वेगवेगळे कॅटेगरीचे रूम्स आहेत. बरोबर. आणि ज्या रूम कॅटेगरी डिफाईन्ड आहे त्याच हिशोबाने बाकी सर्व्हिस आहे. त्यामुळे चार्जेस रूम कॅटेगरीच्या हिशोबाने आहेत. बरोबर, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इन्शुरन्समध्ये विमा जेव्हा घेताना कस्टमरची रिस्पॉन्सिबिलिटी प्लस जो विकतोय विमा डायरेक्टली कंपनी किंवा कोणी एजंट किंवा कोणी ब्रोकर, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आणि कंपनीचीही रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे एज्युकेट करणं की बाबा सिंगल रूम आहे किंवा त्याच्यामध्ये रूम काही कॅपिंग आहे. फॉर एक्झाम्पल एक मोठ्या शहरामध्ये गेले तर तिथे तुम्हाला 3,000च्या रूमच्या कॅपिंगमध्ये कुठलाही सिंगल रूम किंवा ट्विन शेअरिंग रूम मिळणार नाही. मग काय होणार की तुम्ही रूम घेतला पण रूमची कॅटेगरी जसं मुंबई आहे किंवा दिल्लीला गेले, तुम्ही प्राईम लोकेशनमध्ये गेले, 6,000 ते 7,000 रुपये रूम रेंट ॲटलिस्ट बेअर मिनिमम आहे आणि तुमची 3,000 रुपयाची कॅपिंग आहे, तर तो डिफरन्शियल अमाऊंट आला. आणि त्या हिशोबाने कंडिशनली सगळे चार्जेस त्याच प्रपोर्शनमध्ये डिडक्ट होतात. पण ही कॅपिंग किती आवश्यक आहे कंपन्यांना? दोन गोष्टी आहे. आता तुम्ही जर ICICI लोंबार्डचं विचाराल, आमचे जे नवीन प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये रूम रेंट कॅपिंग टाकलीच नाहीये. सगळ्या आमच्या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये रूम रेंट कॅपिंग नाहीये. सिंगल रूम प्रीमियम वर जाण्याची शक्यता असू शकते, कारण ऑब्व्हियसली कारण तुम्ही सिंगल रूम युटिलायझेशन वरती जाणार, तर सिंगल रूम बाय डिफॉल्ट आहे. हावेवर जर कस्टमरला अफोर्डेबिलिटी चॅलेंज आहे, जसं फॉर एक्झाम्पल इंटिरियर्स मध्ये आपण गेलो तर तिथे म्हणजे ट्विन शेअरिंग रूम ही चांगल्या क्वालिटीचा कमीत कमी पैशामध्ये मिळू शकतो सेकंड टियर, थर्ड टियर सिटीमध्ये. तर तिथे आपल्याला जो चार्जेस आहे त्याची एवढी गरज नाही आहे. तर त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला जाणणं की आपण कुठला प्रोडक्ट घेतोय सुहासजी. आणि महत्त्वाची ही गोष्ट आहे की जर अफोर्डेबिलिटी चॅलेंज आहे तर आमच्या प्रोडक्टमध्ये जसं फॉर एक्झाम्पल आणि इंडस्ट्रीमध्ये पण आता प्रोडक्ट्स आलेत की तुम्ही रूम रेंटचा कॅपिंग लावून डिडक्टेबल ऑप्शन लावून तुमचा प्रीमियम कमी करू शकता. मग ती इन्फॉर्म चॉईस असेल की बाबा मला जर रूमचं कॅटेगरी इन्क्रीज करायचे, जसं मला प्रेसिडेन्शियल स्वीट हवंय किंवा डिलक्स रूम हवंय, तर मी तो इन्क्रीजही करू शकते किंवा मी तो रेड्यूसही करू शकते फॉर अफोर्डेबिलिटी. आणि आमच्याकडे दोन्ही कॅटेगरीचे कस्टमर्स आहेत जे बोलतात बाबा तुम्ही आत्ता जे पैसे घ्यायचे ते घ्या पण मला नो क्वेश्चन्स आस्क्ड अशी सर्व्हिस हवी. पण त्याच्यामध्ये असेही कस्टमर्स आहेत जे इंटिरियर्समध्ये आहेत, अफोर्डेबिलिटीचा त्यांचा चॅलेंज आहे, वन साईज फिट ऑल तर होणार नाही, तर त्यासाठी आम्ही त्याला डिडक्टेबल रूम रेंट कॅपिंग असं आपण लावू शकतो. पण कस्टमरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की विमा घेताना पूर्ण आपण हे अंडरस्टँड केलं पाहिजे. पण कस्टमरची जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी तेवढी इन्शुररची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आम्ही हे लॉन्च केलं KYP, नो युअर पॉलिसी. म्हणजे एकाच छोट्या पेजमध्ये, पॉलिसीच्या फर्स्ट पेजमध्ये तुमच्या पॉलिसीमध्ये काय कवर्ड आहे, तुम्ही काय डिक्लेरेशन दिलं आहे आणि काय कवर्ड नाही आहे हे क्लॅरिटीने आम्ही सांगतो. आम्ही वेलकम कॉल करतो IVR बेसिसमध्ये किंवा मग इंडिव्हिज्युअली 1-to-1 कॉल्स करून कस्टमरला एज्युकेट करतो की बाबा तुमच्या प्रॉडक्टमध्ये काय कव्हरेजेस आहेत, काय कव्हरेजेस नाही आहेत. पण जनरली असं दिसतं तुम्ही कस्टमरनी हे केलं पाहिजे म्हणता, अवेअर असलं पाहिजे म्हणता, कंपनी म्हणून तुम्ही सुद्धा तिथे त्यांना मदत करायला तयार असता. मेन चॅलेंज जे आहे ते मधला जो पोर्शन आहे म्हणजे डिस्ट्रीब्युटरचा रोल.
मला असं वाटतं की डिस्ट्रीब्युटर्सना जर का तुम्ही चांगलं ट्रेन केलं, त्यांना व्यवस्थित सगळी कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलीत की जे ती इन्फॉर्मेशन कस्टमर्सपर्यंत नीटपणे पोहोचवू शकतील, तर ह्याच्यामध्ये मोठं परिवर्तन घडेल. एकदम बरोबर बोलताय तुम्ही. आमचं दर शनिवारी एव्हरी सिंगल सॅटरडे आम्ही शिक्षा म्हणून आमचा एक प्रोग्राम आहे. आम्ही हे करतो, ऑनगोईंग ट्रेनिंग करतो डिस्ट्रीब्युटर्ससाठी. टॉप ब्रोकर्स, टॉप पाठशाला म्हणून प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्युअसली त्यांना ओरिएंटेशन करतो की नवीन सर्व्हिसेस काय, प्रोडक्टमध्ये काय कव्हरेजेस आहेत, काय कव्हरेजेस नाही आहेत, पॅटर्न्स काय दिसत आहेत. जर आम्हाला क्लेममध्ये असे पॅटर्न्स दिसतात की असे क्लेम्स येतात जे रिजेक्टेबल आहेत, पहिल्या 2 वर्षाचं वेटिंग पिरियड आहे, आम्ही ते एज्युकेशन करतो की तुम्ही कस्टमरला एज्युकेट करा. ऑनगोईंग बेसिसवरती काय कव्हरेजेस एज्युकेशन व्हायला पाहिजे, कुठले नवीन फॅसिलिटी आली, कुठले नवीन गोष्टी आल्या. जसं आता गेल्या शनिवारी मी एक ट्रेनिंग घेतली जिथे आमचे कमीत कमी 4,500-5,000 हजार एजंट्सनी जॉईन केलं व्हर्च्युअली. त्याच्यामध्ये आमचा हेल्थ फर्स्ट म्हणून आम्ही प्रोग्राम लॉन्च केला. आता इन्फेक्शियस मॉन्सून सीझन आला, डेंगी, फीवर ऑफ अननोन ओरिजिन, आपला म्हणजे श्वासाचा रोग, हे सगळे जे गॅस्ट्रो, हे सगळे आजार येतात. तर ओरिएंट करायसाठी आम्ही हेल्पलाईन लॉन्च केली आहे की तुम्ही जर आजारी, तुम्हाला काही आजार पण वाटलं, तुम्ही आम्हाला या हेल्पलाईनवरती कॉल करा. आम्ही आमच्या डॉक्टरशी बोलणं करून तुम्हाला जे काय प्रिस्क्रिप्शन हवं आहे, की जे काय सपोर्ट हवा आहे तो देऊ. त्या सपोर्टनी तुम्हाला बरं नाही वाटलं तर आम्ही डॉक्टर घरी पाठवू. त्या सपोर्टनी जर तुम्हाला बरं नाही वाटलं तर कुठल्या हॉस्पिटलला जायचं, कसं फॅसिलिटेशन करायचं, पूर्ण ओरिएंटेशन व्हॉट्सअपच्या माध्यमाने आणि कॉलच्या माध्यमाने हे आम्ही ओरिएंटेशन आमच्या डिस्ट्रीब्युटर्सचं केलं, व्हॉट्सअपनी कम्युनिकेट केलं. हे कंटिन्युअस मॉनिटरिंग आणि कंटिन्युअस एज्युकेशनची गरज आहे. डिस्ट्रीब्युटर्सना तुम्ही रेग्युलर बेसिसवर ट्रेनिंग देता. आज असा एक प्लॅटफॉर्म तयार झाला आहे, वी कॅन टेक नेम ऑफ सर्टन इन्शुरटेक और काही जे असतात ते पॉलिसी बाजार किंवा असे. तर ह्या प्लॅटफॉर्म्ससाठी म्हणून तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन राहतं? म्हणजे थोडक्यात आपण म्हणू की इन्शुरटेक माझ्या मते दे आर नॉट डायरेक्टली अ डिस्ट्रीब्युटर काइंड ऑफ थिंग, पण एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तो. तर त्यांना कंप्लीट माहिती मिळावी आणि त्यांनी कस्टमरपर्यंत ती नीट पोचवावी म्हणून ह्या चॅनेल्सकडे कसं पाहता? आता बघा, तुम्ही एक्झाम्पल दिलं पॉलिसी बाजार. पॉलिसी बाजार इज अ ॲडवायझरी प्लॅटफॉर्म. इट इज लाईक अ मार्केट प्लेस की सगळे इन्शुरन्सचे, विमाचे जे प्रोडक्ट्स आहेत ते एका प्लॅटफॉर्मवरती आले, त्यांचं ऑब्जेक्टिव्हली कंपॅरिझन केलं आणि त्यांच्याबद्दल माहिती कस्टमर्सला सांगितली. कस्टमर व्हिजिट करतो आणि कस्टमरला त्यानंतर कॉलद्वारे माध्यमाने माहिती दिली जाते आणि सेल होतो. तर आम्ही कंटिन्युअसली पॉलिसी बाजारबरोबर पण आम्ही काम करतो. वेगवेगळ्या क्लासेस, हेल्थ, मोटर, ट्रॅव्हल सगळे प्रोडक्ट्स आमचे लिस्टेड आहेत. आम्ही कंटिन्युअसली त्यांना ओरिएंटेशन देतो त्यांच्याकडनं. आणि फक्त वन साइडेड ओरिएंटेशन आणि फीडबॅक नाही आहे, कारण त्यांच्याकडनंही आम्हाला खूप सारं शिकायला मिळतं की कस्टमर काय मागतोय, कस्टमरची काय रिक्वायरमेंट आहे. आणि इनशॉर्ट एक पॉईंट ऑफ व्ह्यूनी बाकी जे ब्रोकर्स आहेत, बाकी प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं प्लम आहे, खूप सारे नवीन नवीन इन्शॉर्टेक्स आहेत, ह्यांच्याबरोबर आम्ही कंटिन्युअसली नवीन नवीन प्रोडक्ट्स बनवतो, ओरिएंटेशन करतो अँड वी जस्ट ट्राय अँड टेक पेनिट्रेशन फॉरवर्ड. सुहासजी, व्हेरी गुड. आता आपण थोडंसं रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडे येऊ. IRDA चा उल्लेख केला की थोडंफार इन्शुरन्स कंपन्या बॅकफुटला जातात आणि नेहमीच त्यांच्याविषयी चांगलं बोलतात. निश्चितच IRDA चांगलं काम करतंय, पण अशा रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडून तुम्हाला काही वेगळ्या अपेक्षा आहेत का? हे बघा, अल्टिमेटली ॲज अ इन्शुरन्स कंपनी आमचं सगळ्यांचं फोकस काय आहे? फोकस हा आहे की कस्टमरसाठी जे बेस्ट आहे ते केलं पाहिजे. शॉर्टकट्स घेतले की ते रिझल्ट्स पण शॉर्टच असतात. बरोबर आहे. आणि त्यासाठी जर कस्टमरवरती फोकस करून जी कस्टमरसाठी गोष्ट बरोबर आहे त्याच्यावरती जर रेग्युलेटर चांगला आणि एकदम कंटिन्युअसली काम करतो, जरी शॉर्ट टर्ममध्ये त्याच्यामुळे आम्हाला पेन जरी झाला की चेंजेस झाले, ओव्हरनाईट चेंज केले, मास्टर सर्क्युलर आलं, आम्हाला खूप कमी टाईम मिळाला, पण ते सगळे चेंजेस कस्टमर सेंट्रिक होते. आणि अल्टिमेटली स्पीकिंग म्हणजे ॲज अ कंपनी
मी सुद्धा एक कस्टमर आहे, आम्ही सगळे जे कंपनीमध्ये एम्प्लॉईज आम्ही सगळे पण कस्टमर्स आहोत. जर आमच्यासाठी जी गोष्ट बरोबर आहे आणि चांगली आहे ते आम्हाला आवडतं तर बाकी कस्टमरसाठी पण रेग्युलेटर करतो ती चांगलीच गोष्ट आहे. हां, चेंजेस आर फास्ट, सम ऑफ द चेंजेस आर विथ व्हेरी शॉर्ट टाइम, पण ते तर दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ एनी इंडस्ट्री. कपल ऑफ थिंग्स दॅट वी वुड एक्सपेक्ट, जसं फॉर एक्झाम्पल आम्ही कंटिन्युअसली रेग्युलेटेड एंटिटी आहोत, आमच्यावरती रेग्युलेशन्स आहेत. तसं हेल्थकेअरवरती रेग्युलेशन्स थोडेसे आले तर खूप बरं होईल, स्टँडर्डायझेशन होईल, प्रेडिक्टेबिलिटी येईल थोडीफार. दुसरी गोष्ट, आता खूप सारं काम IIB जे आहे, इन्शुरन्स ब्युरो जो आहे इन्फॉर्मेशनचा, त्याच्यावरती पण खूप सारं काम होत आहे. बीमा सुगमवरती काम होतं आहे. बीमा सुगम हा प्लॅटफॉर्म IRDAच्या गायडन्समध्ये बनतोय. ह्याचं जर प्रोग्रेस जर झालं तर ट्रान्सपरन्सी येणार, ट्रान्सपरन्सीनी अवेअरनेस वाढणार, अवेअरनेसनी पेनिट्रेशन वाढणार आणि सगळ्यांसाठी इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 इज अ व्हेरी बिग गोल अँड वी ऑल आर लुकिंग फॉरवर्ड टू दॅट डे वेन आवर कंट्री इज फुल्ली इन्शुअर्ड. सो खूप इंटरेस्टिंग गोल आहे आपल्या सगळ्यांसाठी. नक्कीच. तुम्हाला इतका 25 वर्षाचा ह्या इंडस्ट्रीचा अनुभव आहे, तुम्ही कोविडसारखं मोठं ट्रान्सफॉर्मेशन पण पाहिलेलं आहे. पुढच्या 5 वर्षात तुम्हाला काय वाटतं की कुठले 2 ते 3 ट्रेंड हे तुम्हाला पुढच्या 5 वर्षासाठी महत्त्वाचे वाटतात हेल्थ इन्शुरन्ससाठी? सुहासजी, पहिली गोष्ट कस्टमर अवेअरनेस आणि पेनिट्रेशन ऑफ मोबाईल टेक्नॉलॉजी विथ दॅट नॉलेज. अवेअरनेस खूप वाढलेला आहे आज. म्हणजे नॉट ओन्ली मेन सिटीज बट इंटिरियर्स ऑफ द कंट्री ऑल्सो लोकांचं एक्सपेक्टेशन ऑफ सर्व्हिस एकदम फास्ट झालेलं आहे. आता कंपॅरिझन विमाचं दुसऱ्या विमा कंपनींबरोबर नाही आहे. बरोबर. तो कंपॅरिझन आहे की ॲमेझॉनवरती किती फास्ट डिलिव्हरी येते किंवा फ्लिपकार्टवरती काय होतं आहे किंवा स्विगीमध्ये मला 10 मिनटामध्ये जेवण मिळतं आहे, उबरनी मला 2 मिनटामध्ये कॅब मिळते. तशीच विमाची सर्व्हिस पण मला फास्ट, इमिजिएट, ट्रान्सपरंट आणि क्लिअर अँड ॲब्सोल्यूट ऑनेस्टी आणि ट्रस्टमध्ये मिळाली पाहिजे. हे एक चेंज आपण बघतोय आणि त्या चेंजच्या अकॉर्डिंगली आपल्याला आपले प्रोडक्ट्स, आपले सर्व्हिसेस आणि आपले जर सेंट्रिसिटी आहे त्याचा फोकस चेंज केला पाहिजे. आणि टेक्नॉलॉजी मीन्स किंवा एन्ड्स, आपल्याला टेक्नॉलॉजी हॅज टू वर्क अलॉंग साईड द कस्टमर एक्सपेक्टेशन. हायपर पर्सनलायझेशन इज गोईंग अप, ऑटोमेशन इज गोईंग अप, AI ML ड्रिवन बॅक एंड. सो पहिली गोष्ट सेल्स आणि सर्व्हिस आणि प्रोडक्ट्स ते तर एकदम डिस्रप्ट होतच आहे. मिडल ऑफिस ॲज वेल ॲज बॅक ऑफिस इज गेटिंग डिस्रप्टेड. विथ दॅट वी आर ऑल्सो हेविली इन्व्हेस्टिंग इन टेक्नॉलॉजी, ताकी हे जे कस्टमरचे एक्सपेक्टेशन्स आहेत ते आपण फक्त सेल केलं फटाफट आणि फास्ट तर त्याची सर्व्हिस नाही होणार. म्हणून बॅक एंड पूर्ण ट्रान्सफॉर्म केलं पाहिजे आणि त्याच्यामध्येच आम्ही कंटिन्युअसली इन्व्हेस्ट करतोय. व्हेरी गुड. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. ह्या सगळ्याचं कन्क्लुजन म्हणून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की हेल्थ इन्शुरन्स महत्त्वाचा आहे हे तर ह्या चर्चेमधनं सिद्धच झालं, पण तो किती घ्यावा, कोणी घ्यावा, कुठल्या स्टेजला घ्यावा, याच्यासाठी सपोज आपण 2 असे ब्रॉड ग्रुप केले की लेस दॅन 45 आणि अबाव 45, तर तुमचा त्यांना एक ॲव्हरेज, म्हणजे आय कॅन डेफिनेटली अंडरस्टँड की 1 शर्ट कॅनॉट फिट ऑल, पण एक तुमचा अनुभवातनं तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारे, फॉर एक्झाम्पल बऱ्याच लोकांना त्यांच्या एम्प्लॉयरचं इन्शुरन्स कवर असतं, परंतु आजकाल हायर अँड फायर पॉलिसी जर का बघितली तर ती नोकरी कितपत टिकेल आणि समजा तसं झालं तर तुमचं ते शील्ड कम्प्लिटली व्हॅनिश होतं. तर ह्यासाठी तुम्ही आमच्या ह्या 2 ग्रुपच्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? सुहासजी, मी असं म्हणेन क्लिनिकली मेडिकल जे ट्रेंड्स आहेत आता आपल्या कंट्रीमध्ये, पहिले आपण ऐकायचो की अरे ह्या व्यक्तीला ॲट द एज ऑफ 47, ॲट द एज ऑफ 50 हार्ट अटॅक आला. आता तुम्ही न्यूजमध्ये किंवा जनरल ट्रेंड बघाल तर हेल्थ कंडिशन्स, हार्ट कंडिशन्स, डायबिटीज ह्याचं एज जे आहे ते आता खाली आलेलं आहे. सो आय वुड क्रिएट 3 ग्रुप्स अप टू 35, 35 to 55 or 58 and then above 50. असे 3 ग्रुप जर केले तर यंगेस्ट पॉप्युलेशन जो आहे, जो आता न्यू जॉब घेतलेला आहे, आता जस्ट फॅमिली सुरू करतो आहे, त्याला फिटनेस, वेलनेस, OPD रोजचे जे त्याचे रिक्वायरमेंट्स आहेत,
म्हणजे चालल्याने, योगा केल्याने, स्लीप, वॉटर इनटेक ह्याच्यावरती फोकस्ड वेलनेस ॲक्टिव्हिटीजच्या ज्या फोकस्ड आहे विथ अ सम इन शॉर्ट दॅट इज रिक्वायर्ड की जर इन केस झालं की बाबा मलेरिया झाला, डेंग्यू झाला, बाकी काही फ्रॅक्चर झालं यासाठी इन्शुरन्स घेतला पाहिजे आणि इन केस काही इमर्जन्सी झाली तर त्यासाठी इन्शुरन्स घेतला पाहिजे. आपण आता मिडल जे सेगमेंट आहे त्याच्याबद्दल विचार केला तर असा सेगमेंट आहे जो म्हणजे नोकरी करतोय, त्याचा बेसिक आता ग्रुप इन्शुरन्समध्ये टिपिकली 3 लाख रुपये, काही सेगमेंट मिड टू सिनियर मॅनेजमेंटपर्यंत 5 लाख ते 7 लाख आणि एकदम सिनियर मॅनेजमेंटपर्यंत 10 लाख असा इन्शुरन्स दिला जातो. आणि त्याच्यामध्ये पण लिमिट्स असतात, कोपेमेंट्स असतात, बाकी सगळे चॅलेंजेस असतात. तर मी म्हणेन या सेगमेंटसाठी हाय इन्शुरन्स, हाय सम इन्शुअर्ड, पर्सनल इन्शुरन्स, सम बिट ऑफ टॉपअप पॉलिसी विच कवर्स ऑल द लाईफस्टाईल डिसीजेस हे घेणं गरजेचं आहे. आणि सिनियर सिटीजनला असं अफोर्डेबल कव्हरेज घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये त्यांचे मेडिसिन्स, बाकी जे ॲक्टिव्हिटीज आहेत जसं फॉर एक्झाम्पल डायबिटीज, हायपरटेन्शन ह्याचे जे ॲक्टिव्हिटीज आहे की डिसीज मॅनेजमेंट प्रोग्राम, वेलनेस ग्रुप प्रोग्राम्स असतात फॉर सिनियर सिटीजन, ह्याचं कव्हरेज घेतलं पाहिजे. सो बेसिक बेअर मिनिमम हॉस्पिटलायझेशन कव्हर प्लस द रिक्वायरमेंट डिपेंडिंग ऑन द एज कॅटेगरी. जसं यंग वर्किंग विमेन आहेत, मटर्निटी कव्हरेज हा प्लॅन केला पाहिजे, बरोबर. आणि मटर्निटी इव्हेंट वन्स ट्वाईस जे काय फ्रिक्वेन्सी असेल त्यानंतर तुम्हाला त्याची गरज नाही लागणार आहे. सो बेसिकली स्पीकिंग इन्शुरन्स अशा टायमाला घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही यंग एजमध्ये अफोर्डेबल प्रीमियममध्ये घेऊ शकता, कारण एकदा एज वाढत गेलं की मोर टेस्टिंग विल हॅपन, मोर प्रीमियम्स विल गो अप. सो कंटिन्युटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी लवकर घ्या आणि इनफ कव्हरेज घ्या. कारण जसं सिटीजमध्ये जसं आपण आता इंटिरियर्समध्ये गेलो, आपण नाशिकला गेलो, कोल्हापूरच्या इंटिरियर्समध्ये गेलो, सातारामध्ये गेलो किंवा मुंबई, दिल्ली हे मेन सिटीजमध्ये गेलो तर आपल्याला सेम अमाऊंट ऑफ इन्शुरन्सची गरज नाही आहे. तो अंडरस्टँडिंग विच इज द सिटी दॅट यू आर लिव्हिंग इन, व्हॉट इज द टाईप ऑफ लाईफस्टाईल यू आर लिव्हिंग, त्या हिशोबाने आपल्याला इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. मी म्हणेन बेअर मिनिमम 10 to 15 lakhs is a must, but now the trend is to at least have 25 lakhs sum insurance. जसं माझं एक्झाम्पल तुम्ही घ्याल, आता मी अनलिमिटेड सम इन्शुरन्स घेतलाय. नॉट ओनली इन इंडिया, आय एम ऑल्सो ट्राईंग. अफोर्डेबिलिटी चॅलेंज नाही आहे, तो ट्रीटमेंट अब्रॉड. आपण ट्रीटमेंट कुठल्या गोष्टींसाठी अब्रॉड घ्यायला जाणार जिथे काही इमर्जन्सी आहे, एनी मेजर ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आय वुड से टू अंडरस्टँड द लाईफ स्टेजेस. आणि आता खूप सारं टॉगलिंग ऑप्शन आहे की बेसला तुम्ही इन्क्रीज करू शकता, पण फक्त एवढं इम्पॉर्टंट आहे की प्लॅन करून घ्या किंवा जेव्हा इव्हेंट झाला हेल्थचा त्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स नाही मिळणार. व्हेरी नाईस. थोडक्यात काय तर फायनान्शियल प्लॅनिंग करताना हेल्थ इन्शुरन्सकडे अतिशय सिरियसली पहा. आणि हा अतिशय आपला महत्त्वाचा आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय होता ज्याच्यावर आपण आज ही चर्चा केलीत. आणि ह्याच चर्चेचा आय एम शुअर की आपल्या सगळ्यांना खूप मोठा फायदा होईल. जर का तुमचे काही प्रश्न, सूचना, सजेशन्स, फीडबॅक असतील तर सकाळला जरूर कळवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.